श्री स्वामी समर्थ. तर आजचा आपला विषय असा आहे, खूप ताईंचे मला कॉल मेसेज आलेले आहेत, की ताई तुमच्याकडे जे देवघरामध्ये 2 यंत्र आहेत. एक हे यंत्र आहेत आणि एक हे सुद्धा यंत्र आहे. तर हे दोन्हीही श्रीयंत्र आहेत का? तर दोन्हीही श्रीयंत्र नाहीत. तर सर्वात आधी मी तुम्हाला हे यंत्र दाखवते. तर हे यंत्र आहे श्रीयंत्र. तर खूप ताई विचारतात श्रीयंत्राचा यूज कशासाठी आहेत आणि कशाला ठेवायला पाहिजे. तर श्रीयंत्र हे आपल्या देवघरामध्ये ठेवायला पाहिजे, कारण हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. आणि याचा यूज कशासाठी होतो, तर आपल्या घरामध्ये जर कंटिन्यू तुम्ही पैसा कमवत असाल आणि पैशांचा गैरवापर होतो घरामध्ये. आपला पैसा पगार झाला की तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल. जर आपला पगार जर 1 तारखेला झाला आहे आणि पुढच्या 1 तारखेपर्यंत घरात टिकतच नाहीत, तर याचं मेन कारण असतं आपलं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कोणतंही काम करत नाहीत किंवा कोणतीही सेवा करत नाहीत. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हे श्रीयंत्र मिळतं. तर हे श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरी सिद्ध करा. तुमच्या घरी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करा. आणि यावर जी माळ गुंडाळली आहे, तर ही माळ कशासाठी? तर ही आहे कमळगट्टा माळ. तर कमळगट्टा माळ याचा यूज याच्यासाठी होतो, जर तुम्ही लक्ष्मी यंत्र म्हणजे ही श्रीयंत्र यावर जर गुंडाळली, तर तुमचं जो धन आहे, जे पैसा आहे, तो आपल्या घरात टिकून ठेवतं. आपला लक्ष्मीचा वास बाहेर ठिकाणी जाऊ देत नाही, यासाठी याचा यूज होतो. तर हे श्रीयंत्र तुम्ही नक्की तुमच्याकडे घ्या किंवा तुमच्याकडे प्राणप्रतिष्ठा करा. आणि आता चैत्र नवरात्री येत आहे, गुढीपाडवा येत आहे, यासाठी तुम्ही नक्की यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता. आणि त्यासोबतच मला हे यंत्रसुद्धा विचारलेलं आहे ताईंनी, की हे यंत्र कोणतं आहे? तर हे यंत्र आहे महामृत्युंजय यंत्र. याला शॉर्टमध्ये रुद्रयंत्रसुद्धा म्हणतात. तर हे यंत्र तुम्ही तुमच्या घरी कशासाठी ठेवता, याच्यासाठी सुद्धा मला मेसेज आलेले आहेत. तर हे यंत्र तुम्ही तुमच्या घरी जर सतत कोणी आजारी राहत असेल, तुमचं मूलबाळ वगैरे कंटिन्यू असं चिडचिड होत असेल, लेकरांचं मन नसेल लागेल तुमच्या शिक्षणामध्ये, किंवा तुमच्या घरी जो करते-धरते आपल्या घरातली व्यक्ती असेल, ती कंटिन्यू अशी चिडचिड होत असेल, त्यांचं कसं राग असतो, माणसाचा राग असतो किंवा घरामध्ये कोणतेही वादविवाद होत असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी हे रुद्रयंत्र कव्हर करतं, म्हणजे नियंत्रणात ठेवतं. आणि हे यंत्र आपलं शिवशंकर देवांचं प्रतीक आहे. तर तुम्ही नक्की घरामध्ये ठेवा. तुमच्या घरी जर वाद होत असतील, कंटिन्यू कोणी आजारी राहत असतील, तर ह्या गोष्टीवर ते नियंत्रण ठेवतं. आणि माझ्या घरीसुद्धा मी ठेवलेलं आहे. तर माझ्या घरी आता मी कंटिन्यू 1.5 वर्ष झालेलं आहे ठेवलं आहे, आणि भरपूर प्रकारचा मला असा परिणाम जाणवला आहे आणि खूप चांगला मला दोन्ही यंत्राचे रिझल्ट मिळालेले आहेत. तर मला खूप ताईंनी विचारलेलं होतं, त्यासाठी हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असतील तर मला नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.